बोला पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मनोनी नष्कर्मी व्हावे तरी येत ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. मनोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरे तू. पार्था आणि एक नेनसी तू हे कौतिक जैसे कर्ममोचक आपेसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित यावे. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. म्हणून कर्मरहित होणे हे येथे संसारात संभवनी नाही. मग त्याने शास्त्रविरुद्धच आचरण का करावे ह्याचा तू विचार कर. म्हणून जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते कर्म तू फलहेतू सोडून अर्थात निष्काम बुद्धीने कर. अर्जुना, निष्काम कर्माचरणातील आणखी एक कौतुक आहे ते तुला माहीत नाही. हे की निष्काम बुद्धीने केलेले हे कर्मच सर्व कर्मबंधनातून म्हणजे संसार सागरातून सहज सोडविणारे होते. पहा, श्रमधर्माधिकाराप्रमाणे उचित स्वधर्माचे जो आचरण करीतो तो त्या आचरणानेच निश्चय करून मोक्ष पावतो. स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जाणपा. म्हणून ये वर्तता तेत पापा संचारू नाही. हा निजधर्म जय सांडे आणि कुकर्मरती घडे तेची बंधू पडे संसारिक. मनोनी स्वधर्मष्टान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कैच न घडे. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यत्नाचे चुकला म्हणोनिया. आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जैस सुट्या ती संस्था ब्रह्मेने केले. श्रोते हो, माऊली याचा गहन भावार्थ समजवतात. बाबा रे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ होय असे समज. म्हणून वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्यात पापाचा रिवाजच होत नाही. प्राण्याकडून जेव्हा हे स्वधर्माचरण टाकले जाते आणि वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती वा प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा त्या संसार बंध प्राप्त होतो व जन्ममरणाचे फेऱ्यात पडतो. म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ याजन आहे असे समज. आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला केव्हाही बंधन प्राप्त होत नाही. हे सर्व लोक जे कर्माने बांधले गेले आहेत ते स्वकर्माला चुकले म्हणून ते कर्मपाशात गुंतून परतंत्र झाले आहेत. पार्था, आता तुला मी याविषयी एक कथा सांगतो आहे. प्रथम ज्या वेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी ही आदी संस्था निर्माण केली तै नित्य याग संहिते सृजली भूते समजते परिनेन तिची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणोनी. ते वेळी प्रजा विनविला ब्रह्मा देवा काय आश्रय थांबा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे. याते उपसा मग औपेसे पुरती काम. तुम्ही व्रते नेमून करावे शरीराते न पिडावे दुरी केवी न वचावे तीर्थासी गा. योगाधिके साधन साक्षांक आराधने मंत्र यंत्र विधाने धनी करा. देवतांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. आहे तुक चित्ते अनुष्ठापाये आते पतिव्रता पतिते ज्यावरी. तैसा स्वधर्म रूप मखू हाची शेवू तुम्हा ऐकू. ऐसे सत्यलोक नायको भोलता जहाला. देखा स्वधर्मा ते बजाल तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा हो न संडील तुमते कदा. माऊली सांगतात, त्यावेळेस सर्व मानवादी प्राणी व नित्य आचरण्याचे यज्ञादी धर्म ही दोन्ही बरोबरच उत्पन्न केली. परंतु यज्ञ धर्म स्वरूप गहन सूक्ष्म असल्यामुळे प्रजांना ते समजले नाही. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा, ह्या लोकांना आम्हाला काय तरुणोपाय आहे
तेव्हा तो भगवानाच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुमच्या वर्णाश्रम विशेषाप्रमाणे आम्ही पूर्वी स्वधर्म नियमित केले आहेत, त्याप्रमाणे त्यांचे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमचे मनातील हेतू सहजच पूर्ण होतील. त्याखेरीज तुम्ही व्रतवैकल्य करू नका, उपास तापास करून शरीरात कष्ट देऊ नका, तीर्थयात्रेकरता कोठेतरी दूर जाण्याचे श्रम करू नका. योगाधिक साधन, दैवताराधना, मंत्रतंत्रादी अनुष्ठान कदाचित करण्याच्या नादी लागाल, पण करू नका. हो, तसेच स्वधर्म टाकून इतर देवास भजू नका व ह्या गोष्टी धर्म समजून करू नका. फक्त तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो सहज प्राप्त धर्म सांगितला आहे त्या स्वधर्मरूप यज्ञाने सुखात अनुष्ठान करा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने निहेतुक चित्ताने आचरण करा. सत्यलोकाधिपती ब्रह्मदेव म्हणाले, या प्रकारे स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे. जनहो, असे पहा की तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो धर्म कामधेनुसारखा इच्छित फल पुरविणारा आहे. मग ही कामधेनू तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. जय येणे करुणी समजता परितोषी होईल देवता, मग दे तुम्हा इप्सिता अर्थाने देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगना समजता, योग केमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा सृष्टीतील ऐसी परस्परे घडेल प्रीतिजयथ. जे तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेशी सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसींचे वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक होआल मनी ते तुमचे मागतील. महारुद्धी जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर ओळगे फळभाळ लावण्यसी. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. देवतागणांचे पूजन केले असता त्या तुम्हाला अप्राप्य वस्तूची प्राप्ती करून देऊन प्राप्त वस्तूंचे संरक्षण रूप क्षेमही निसंशय करतील. तुम्ही देवांना भजाल तर देवही तुम्हाला संतुष्ट होतील आणि अशा प्रकारे एकमेकावर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा गोष्टी पूर्ण होतील. तुम्ही वाणीने जे बोलाल ते सिद्ध खरे होईल आणि तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल व महारुद्धी नेहमी तुमच्या दासी होऊन तुम्हाला सेवा घ्या. आपली काय आज्ञा आहे असे विचारतील. ऋतुपती अशा वसंत ऋतूचे द्वाराप्रमाणे ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फलपुष्पभाराच्या लावण्यासह निरंतरचे स्वास्तव्य व सेवा करते, तैसे सर्व सुखे सहित दैवही मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोगाभरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मे निरत वर्तलाल बाप्पा. का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिये मता, लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या. तिनी यज्ञ भाविकी सुरी, जे ही संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी, संतोष ज्ञेतील ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिले पण प्रमतू. केवळ भोगासक्तो होईल जो, तया मग अपाव थोर आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्त ही नाये भोगू भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी. खानी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. तैशी निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वतंत्रपणे वस्ती न घडे. आईका प्रजा हे कुडे विरंची म्हणे. म्हणोनी स्वधर्मू जो सांडील, तया ते काळू दंडील. चोरू म्हणोनी हरील सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भमते, दिवसोनी घेती तया ते. रात्री समी स्मशाना ते भूते जैसे. तैसी त्रिभुवनाची दुःखे आणि नाना विधे पातके.
दैन्य जात जितुके तेथेची वसे, ऐसे होय तया उन्मता, मग नाही सुटे बाप्पा क्रुदता, कल्पांती ही स्वरवता प्राणीगण हो, म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळू नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु, जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पांडे विसमवू नये, म्हणून तुम्ही समस्ती आपुला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढती पुढती मनी पत असे. श्रोत्यो, माऊली आपल्याला याचा गहन भावार्थ समजवतात. त्याप्रमाणे तुम्ही जेथे जाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवत तुमचा शोध करीत तुमच्या मागोमाग येईल. बाबांनो, अशा रीतीने जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही सर्व ऐश्वर्युक्त होऊन पूर्ण काम व्हाल. अर्थात तुम्हाला कसली इच्छा राहणार नाही. त्याहून उलट पक्षी सकल संपत्ती प्राप्त झाली असता जो कोण विशेष सेवनाच्या गोडीला आसक्त होऊन उन्मत्त इंद्रियाच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देऊन त्याच्या सांगीप्रमाणे वागतो, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीने व स्वधर्मचरणाने जो सर्व व्यापक ईश्वरास भजणार नाही, जो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथा योग्य काली ब्राह्मणास भोजन घालणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळून पाठमोरा होईल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही, आपल्या जातीस संतोष देणार नाही, असा तो स्वधर्माचे आचरण करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो द्रव्यमदाने उन्मत्त होऊन केवळ भोग लोलूप विषयासक्त होईल, त्याला महासंकटे येण्याचा थोर धोका आहे. तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल आणि हे पहा प्राप्त भोगावयास मिळणार नाही. जसा आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण वास करीत नाही किंवा दैवहीन करंट्याचे घरी लक्ष्मी राहत नाही, तसा स्वधर्माचा लोभ झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवता क्षणित त्याबरोबर जसा प्रकाशही नाहीसा होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतो, प्रजाजन हो, जो आपल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते, हे नीट ऐका. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ यज्ञधर्म शिक्षा करील आणि हा केवळ चोर आहे असे समजावून त्याच्या सर्वस्वाचे हरण करील. मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूती व्यापून टाकतात तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला घेरतात, त्रास देतात. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व दैन्य दारिद्र्य ही त्याचे ठिकाणी वास करीतात, भोगावे लागतात. जन हो, ह्याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा दुःखात ते प्राणी कितीही रडू लागले, आक्रोश करू लागले तरीही कल्पांचा अंत झाला तरी त्याची त्या दुःखातून मुळीही सुटका होत नाही. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करीतात की तुम्ही आपला स्वधर्म कधीही सोडू नका आणि इंद्रियांना स्वच्छंद वर्तन करू देऊ नका. तसे वर्तन केले तर ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर त्या क्षणी मृत्यू येतो, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने तुमची स्थिती होईल. म्हणून तुम्ही स्वधर्म केव्हाही विसरू नका. म्हणून तुम्ही सर्वांनी आपले उचित कर्म आचरण्याविषयी नेहमी अनुष्ठेय तत्पर असावे, हेच माझे वारंवार सांगणे आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.